हॅलो, तर आता मी करणार आहे केक, ते पण कोणता, कॅरॅमेल केक. हा, त्याच्यासाठी आपण सर्वात आधी बनवूया कॅरॅमेल सॉस. तर मी दाखवते की ते कसं बनवायचं. तर इथे मी अर्धा कप साखर घेतली, ती कॅरॅमेलाइज करून घेतली. मग त्यात 1 कप गरम दूध टाकलं. तर इथे मी कॅरॅमेल सॉस आधी बनवून घेतलेले. आता मी 1 कप मैदा घेते. तर आता मैद्यामध्ये आपण टाकूया बेकिंग पावडर एवढं, आणि चिमूटभर सोडा, चमच्याचं पुढचं टोक. आणि हे गाळून घेते. तर आता मी हे भांड्यात काढून घेते. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये टाकणार आहे तेल. आणि तेल असं टाकायचं की त्याला कुठलाही वास नको, म्हणजे शेंगदाणा तेल वगैरे नाही टाकायचं, किंवा रिफाईंड ऑइल. तर आता मी ज्या कपने, कप म्हणजे माझ्याकडे आता कप नाही, तर मग मी फुलपात्र घेतलं. कप नसेल तर तुम्ही फुलपात्र पण घेऊ शकता, पण वाटीने घ्यायची, कारण वाटी आहे ना ती अनइव्हन असते. म्हणजे हे बघा, याचा शेप बघा कसा आहे. तर याच्यात आपलं प्रमाण चुकून जाईल. पण फुलपात्र असतं ना, हे इव्हन आहे, याचं पूर्ण माप खालून वरून पूर्ण सेम आहे, म्हणून मग याला आपण ॲज अ कप वापरू शकतो. आता मी याच्यातच पाव कप तेल घेते. हे बघा, हे पाव कप तेल. तर हे तेल आहे ना, आता मी कॅरॅमेल सॉस मध्ये टाकून घेते. आता आपण याला करूया मिक्स. जसं आपल्याला वाटेल ना की बॅटर घट्ट आहे, तर मग आपण दूध टाकायचं. ओके, आता मी याला करते मिक्स. तर हे बघा, आपलं बॅटर रेडी आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकणार ड्रायफ्रुट्स. थोडंसं तेलाने ना ग्रीस करून घेऊ. तर हे बॅटर मी याच्यामध्ये टाकते. हे बघा, त्याची काही अशी कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे, म्हणजे जास्ती पातळ पण नाही, जास्ती घट्ट पण नाही. तर हे बघा, याच्यात टाकलं गेलं. आता आपण हे थोडंसं एअर रिलीज करू. आता आपण यात टाकूया ड्रायफ्रूट. आपलं हे केकचं बॅटर बघा, मी इथे तवा आहे ना पहिलेच प्रीहीट करून ठेवलेला आहे. पहिले मी गॅस मोठा केला होता, पण आता केक ठेवायच्या वेळेस मी गॅस लहान केलेला आहे. ओके, यावर आता ठेवूया एक पातेलं. हे बघा, हा माझा केकचा सेटअप, म्हणजे होममेड ओव्हन. तर हा केक आहे ना, आपण अर्ध्या तासानंतर चेक करू, म्हणजे जवळपास अर्ध्या तासात तो होऊन जाईल. जर तेव्हा झालेला नसेल तर मग अजून 10 मिनिटं मी त्याला तसंच वाफू देईल. तर कंप्लीट 45 मिनिटात आपला केक रेडी झाला आणि केक खूप टेस्टी झाला होता. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये.